तुम्ही अनेक वर्ष एका कंपनीमध्ये नोकरी करत असतात. प्रत्येक महिन्याला तुम्हाला जो पगार मिळतो त्या पगारातनं काही रक्कम पीएफ अकाउंटला तुमच्या जमा होत असते. जेव्हा तुम्हाला खऱ्या अर्थानं पैशाची गरज असते, काहीतरी तुमच्यावर इमर्जन्सी येते म्हणा, मेडिकल इमर्जन्सी असेल, तेव्हा तुमचेच पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला पीएफचं जे ऑफिस आहे तिथे वारंवार चक्रा मारायला लागतात. एखादं छोटं कारण दिलं जातं आणि तुमचा क्लेम जो आहे तो रिजेक्ट होतो. नोकरी तुम्ही बदलली की पीएफ ट्रान्सफर करण्याची वेगळी डोकेदुखी जी आहे ती अतिशय वाढणारी असते. पेन्शन धारकांना तर स्वतः जिवंत असल्याचा पुरावा जो आहे तो देण्यासाठी तुम्हाला ईपीएफओ ऑफिस आहे त्याच्या रांगेमध्ये तासनतास उभं राहायला लागतं. पण मित्रांनो, आता एक मोठी आनंदाची बातमी तुम्हाला जी आहे ती मी देणार आहे. हा जो काही सगळा त्रास आहे, या त्रासाला आणि लाल फितीचा जो कारभार आहे याला कायमचा पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. कारण ईपीएफओ म्हणजे एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन या संघटनेनं आतापर्यंतचा सगळ्यात मोठा आणि ऐतिहासिक असा बदल जो आहे तो करण्यासाठी तयारी केलेली आहे. हा बदल फक्त त्यांच्या वेबसाईट पुरता मर्यादित नाही, तर देशातल्या कोट्यावधी कर्मचाऱ्यांच्या पीएफ जे अकाउंट आहे त्या अकाउंटची सगळी सिस्टीम जी आहे ती सिस्टीम कम्प्लिटली आता बदलून टाकली जाणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण ईपीएफओच्या नवीन जे काही डिजिटल सिस्टीम आहे त्या डिजिटल सिस्टीममुळे तुमच्या आयुष्यामध्ये नेमका काय फरक पडणार आहे, कोणते 7 मोठे बदल पीएफ अकाउंट मध्ये झालेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुमचं पीएफ खातं जर असेल तर तुमचे पैसे अडकू नयेत म्हणून तुम्ही आता लगेच काय करायला पाहिजे हे सविस्तरपणे अतिशय मी इथे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. भारतातल्या जवळपास प्रत्येक नोकरदार व्यक्तीचा ईपीएफओशी संबंध येतो, मग तो सरकारी कर्मचारी असेल किंवा खाजगी कंपनीमध्ये काम करणारा कर्मचारी असेल. आता अनेक वर्षांपासून ईपीएफओ वर अतिशय टीका होत आलेली आहे, ती म्हणजे अतिशय स्लो अशी एक वेबसाईट आहे, काम सगळं स्लो आहे. पीएफ क्लेम मंजूर होण्यासाठी अनेक महिने लागायचे. नोकरी जेव्हा एखादा माणूस चेंज करायचा तेव्हा पीएफ ट्रान्सफर करायचा हे एक मोठं दिव्य असायचं. एका शहरातनं दुसऱ्या शहरामध्ये जर तुम्ही नोकरीला गेलात तर वेगवेगळ्या ऑफिसला तुम्हाला जायला लागायचं. या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी ईपीएफओने आता काय केलंय, सेंट्रलाइज आयटी एनेबल्ड सर्व्हिसेस म्हणजे साइट्स नावाची नवीन वेगवान डिजिटल सिस्टीम आता त्यांनी सुरू केलेली आहे. ही सिस्टीम नेमकी साइट्स काय आहे, पूर्वी देशभरातल्या प्रत्येक ईपीएफओ ऑफिसकडे त्यांचा स्वतःचा असा वेगळा डेटाबेस होता. म्हणजे मुंबईमध्ये जर कर्मचारी असतील तर त्यांची माहिती वेगळी असायची, पुण्यामध्ये जर कर्मचारी असतील तर त्यांची माहिती वेगळी असायची, दिल्लीमधल्या लोकांची माहिती वेगळी असायची. त्यामुळे एखाद्याने जर शहर बदललं तर माहिती अपडेट होण्यासाठी लागणारा वेळ जो होता तो अतिशय जास्त असायचा. आता हे चित्र कम्प्लिटली बदलणार आहे. देशभरातल्या सगळ्या ईपीएफओ सदस्यांची माहिती जी आहे ती आता एकाच सेंट्रलाइज डेटाबेस मध्ये म्हणजेच केंद्रीय डिजिटल डेटाबेस त्याला मराठीत म्हणू शकतो, अति मराठी होत आहे, पण त्यामध्ये ते साठवण्यात आलेली आहे. म्हणजे भारतामध्ये तुम्ही कुठेही असलात तरी तुमची पीएफ ची माहिती जी आहे ती एकाच ठिकाणी आणि लगेच उपलब्ध असेल. तुमच्या घामाच्या पैशांशी आणि भवितव्याशी संबंधित अशी एखादी जर महत्त्वाची माहिती आम्ही कायमच तुमच्या समोर घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्हाला आमचे जे व्हिडिओ जे आहेत ते जर आवडत असतील तर आता लगेच व्हिडिओला लाईक करा. पैसा पाणी अतिशय महत्त्वाची तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असतं, त्यामुळे पैसा पाणीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एकदा आपण आपल्या मूळ विषयाकडे येऊया. पीएफ मध्ये होणारे 7 बदल कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत. आता सगळ्यात पहिला बदल कोणता आहे तर अनेक जण काय करतात, दरवर्षी एकाच प्रश्नाची वाट पाहत असतात. तो प्रश्न म्हणजे पीएफ वर मिळणारे व्याज जे आहे ते आपल्या खात्यामध्ये कधी जमा होणार. केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे की आर्थिक वर्ष 2025 ते 2026 यासाठीचं 8.25% दराने मिळणारे व्याज 15 जुलै पर्यंत सदस्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे. सुमारे 34 कोटी ईपीएफओ खात्यांमध्ये जवळपास 1.44 लाख कोटी रुपयांचे व्याज जमा होणार आहे. पूर्वी व्याजदर जाहीर व्हायचा आणि लोक खुश व्हायचे, पण पैसे ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत खात्यामध्ये येत नसायचे. आता ही वाट तुम्हाला पाहायला लागणार नाही, जुलै महिन्यातच पैसे तुमच्या अकाउंटला येणार आहेत. दुसरा जो बदल आहे तो काय असणार आहे, तो तुम्हाला वेगवेगळ्या वेबसाईट्सवर जाण्याची आता गरज नाही. तुम्ही काय करायचं, एकदाच लॉग इन करायचंय. एकदा लॉग इन केल्यानंतर पीएफचा बॅलन्स तुम्हाला दिसेल, क्लेम स्टेटस दिसेल, पेन्शनची माहिती दिसेल, आधी किती पैसे काढले, किती शिल्लक आहेत, ही सगळी खात्याशी संबंधित जी काही माहिती आहे ती तुम्हाला एकाच ठिकाणी एकाच क्लिकवर तुम्हाला बघायला मिळणार आहे. तिसरा जो बदल असणार आहे तो म्हणजे क्लेम रिजेक्शन कमी होणार. अनेक वेळा काय होतं, लोक पीएफचा क्लेम भरतात आणि काही दिवसांनी थेट तुम्हाला मेसेज येतो की तुमचा क्लेम जो आहे तो रिजेक्ट झालेला आहे. त्याला कारण काय असतं तर एखादा कागद, एखादा पेपर जो आहे तो तुम्ही चुकीचा दिलेला असतो, बँक खात्याचे नंबर जुळत नसतात किंवा केवायसी तुमचं अपूर्ण असतं. पण आता काय आहे, नवीन सिस्टीम काय करणार, तुमचं क्लेम सबमिट होण्या अगोदरच पूर्णपणे त्याची तपासणी केली जाईल. जर काही चुकीचं असेल तर क्लेम भरण्याच्या अगोदरच तुम्हाला ते सांगितलं जाईल की बाबा हे डॉक्युमेंट चुकीचं आहे, ते पुन्हा तुम्ही द्या. त्यामुळे पैशाची निकड असताना क्लेम रिजेक्ट होण्याचं प्रमाण जे आहे ते कमी होईल. त्यामुळे होणारा मनस्ताप जो आहे तो देखील वाचणार आहे. चौथा बदल म्हणजे पूर्वी केवायसी
पूर्ण असलेल्या सदस्यांना 1 लाख रुपयांपर्यंतचा ॲडव्हान्स क्लेम जो आहे तो ऑटो सेटलमेंटद्वारे मिळत होता. आता ही जी मर्यादा आहे ती 1 लाखांवरून थेट 5 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. याचा अर्थ काय होतो की जर तुमची KYC पूर्ण असेल, 5 लाख रुपयांपर्यंतचा क्लेम जो आहे तो कुठल्याही अधिकाऱ्याच्या हस्तक्षेपाशिवाय तो लवकर मंजूर होईल आणि थेट तुमच्या खात्यामध्ये येऊ शकेल. पाचवा बदल काय आहे तर पूर्वी पैसे काढण्यासाठी तब्बल 13 वेगवेगळे नियम होते. आता काय झालंय, फक्त 3 सोप्या विभागांमध्ये हे जे नियम आहेत ते विभागलेले आहेत. इतकंच नाही तर आता सदस्यांना त्यांच्या एकूण PF बॅलन्स पैकी तब्बल 75% रक्कम जी आहे ती काढण्याची परवानगी मिळू शकते. भारतामध्ये दरवर्षी लाखो कर्मचारी नोकरी बदलतात. आधी ट्रान्सफरसाठी जुनी कंपनी आणि नवी कंपनी अशा चक्रा तुम्हाला मारायला लागायच्या PF जेव्हा ट्रान्सफर करायचा त्यावेळेस. पण आता जर तुमचा UAN जो आहे तो आधारशी लिंक केलेला असेल तर नोकरी तुम्ही जेव्हा बदलाल तेव्हा ती नोकरी बदलताच तुमचं PFचं अकाउंट जे आहे ते आपोआप नवीन कंपनीकडे ट्रान्सफर होईल. कागदपत्रांची कटकट जी आहे ती आता संपलेली आहे. पूर्वी पेन्शन धारकांना लाईफ सर्टिफिकेट जमा करण्यासाठी मूळ त्यांचं EPFO कार्यालय जे होतं तिथेच त्यांना जावं लागायचं. आता हे देशातल्या कुठल्याही EPFO ऑफिसमधून ते लोक हे करू शकतात आणि त्यामुळे त्यांना होणारा मनस्ताप जो आहे तो कमी होणार आहे. पेन्शन देशातल्या कुठल्याही बँकेच्या कोणत्याही शाखेमध्ये आता जमा होऊ शकणार आहे. तो एक मोठा दिलासा या लोकांना आहे. मित्रांनो, हे सगळे जर बदल तुम्ही पाहिले तर एक गोष्ट स्पष्ट होते की EPFO जो आहे ते आता लाल फितीचा जो कारभार आहे त्यातून बाहेर पडून पूर्णपणे डिजिटल आणि वेगवान बनत आहे. पण हे सगळे फायदे मिळवण्यासाठी तुम्हाला आजच फक्त एक महत्त्वाचं काम करायचं आहे. ते म्हणजे काय तर तुमचं KYC जे आहे ते पूर्ण आहे का ते आधी तपासा. तुमचा आधार नंबर, तुमचा पॅन नंबर हे लिंक आहे का, बँक खात्याशी लिंक आहे का, UAN तुमच्या बँक खात्याशी लिंक आहे का हे लगेच चेक करा. तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ID तुम्ही सतत अपडेट चेक केलं पाहिजे. तुमची कागदपत्रे अपडेट नसतील तर नव्या डिजिटल सिस्टीमवर तुम्हाला काहीही फायदा होणार नाही. त्यामुळे हे सगळे जे पेपर्स आहेत, आधार कार्ड, पॅन कार्ड हे सगळं व्यवस्थित अपडेट तिथे त्या सिस्टीममध्ये करा. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त आणि महत्त्वाची वाटली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करायला अजिबात विसरू नका. ऑफिसच्या ग्रुपवर शेअर करायला विसरू नका, कारण तुमचे हक्काचे पैसे कसे मिळवायचे हे प्रत्येकाला माहीत असणं अतिशय गरजेचं आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पैसा पाणीला सबस्क्राईब करा. आम्ही पुन्हा एकदा अशाच नवीन विषयावरचा व्हिडिओ घेऊन लवकरच येऊ. तोपर्यंत पाहत राहा पैसा पाणी.